हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे। मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पूर्णपणे चंद्रग्रहणबद्दल असणार आहे। तर येत्या 7 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे आणि या ग्रहणाचा सूतक काळ किती आणि हा ग्रहण आपल्या देशामध्ये दिसणार आहे की नाही, याचं पूर्ण आपल्याला कसं पाळायचं आहे हे चंद्रग्रहण, याच गोष्टींबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा। चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 7 सप्टेंबर 2025 रोजी लागणारे हे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतामध्ये पाहायला मिळणार आहे। हे चंद्रग्रहण रात्री 9:57 सुरू होईल आणि मध्यरात्री 1:27 हे चंद्रग्रहण समाप्त होणार आहे। म्हणजेच 7 सप्टेंबर आणि मध्यरात्री लागल्यामुळे 8 सप्टेंबर या 2 दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे। याचा पूर्ण कालावधी हा 3.5 तासांचा असणार आहे। हे झालं चंद्रग्रहणाचा कार्यकाळ। तर सूतक काळ केव्हा सुरू होणार आहे हे आता आपण बघूयात। चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होत असतो आणि जर सूर्यग्रहण असेल तर सूर्यग्रहणाच्या 7 तास आधी सूतक काळ सुरू होत असतो। आता आपण बघूयात सूतक काळात पाळले जाणारे काही नियम। जेव्हापासून सूतक काळ सुरू होतो तेव्हापासून कोणतीही पूजा आणि अर्चना, देवाची मंदिरे सुद्धा बंद केली जातात। त्यामुळे कोणतीही पूजा अर्चना आपण त्या सूतक काळामध्ये करायची नाहीयेत। गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी आवर्जून पाळल्या पाहिजेत या ग्रहणामध्ये, तर ग्रहणाचा जेव्हापासून काळ सुरू होतो तेव्हापासून गर्भवती महिलांनी घराच्या बाहेर पडू नये आणि सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण आपण उघड्या डोळ्यांनी त्या ग्रहणाला पाहू नये असं म्हटलं जातं। आणि ह्या ग्रहणाच्या काळामध्ये कोणत्याही धारदार वस्तूंचा वापर करू नये, जसे की चाकू, कात्री आणि नेलकटर वगैरे। आणि ग्रहणाच्या काळामध्ये वाईट शक्तीची जे वाईट नकारात्मक ऊर्जा असतात त्यांची शक्ती खूप जास्त प्रबळ झालेली असते आणि त्यांचा परिणाम गर्भवती महिलांवरती जास्त पडतो। त्याच्यामुळे घराबाहेर तर अजिबातच पडू नये ग्रहणाच्या काळामध्ये। गर्भवती महिलांनी तर जास्त या गोष्टीचं पालन केलं पाहिजे। ज्यांचा पहिला, दुसरा, तिसरा महिना सुरू होतोय आणि 5 महिन्याच्या आधीच्या महिला आहेत त्यांनी हे सूतक काळापासून ह्या चंद्रग्रहण जास्त पाळलं पाहिजे। ज्यांचा 9वा महिना वगैरे आहे त्याने छोट्या मोठ्या गोष्टींचं पालन केलं तरी चालतं, जसं की चाकू घेऊन आपण जसं भाज्या वगैरे कट करतो तर त्या गोष्टी करू नयेत। चंद्रग्रहणामध्ये या सगळ्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे। ग्रहणाच्या काळामध्ये किंवा सूतक काळामध्ये स्वयंपाक बनवू पण नये आणि जेवणसुद्धा करू नये। त्या काळामध्ये जर अन्न आपण आधी बनवून ठेवलेलं असलं आणि त्याच्याच आपण सेवन करून जर बसलो तरी चालतं। ग्रहणाचा काळ सुरू व्हायच्या आधी किंवा सूतक काळ सुरू व्हायच्या आधी आपण जेवण करून सगळं बसलं पाहिजे आणि आपल्या अन्नामध्ये तुळशीची पानं टाकून ठेवावीत, जसं की दूध, जेवण जे आपण बनवलेलं असतं त्या सगळ्यामध्ये तुळशीची पानं टाकावीत। गर्भवती महिलांनी या सगळ्या गोष्टींचं पालन या ग्रहणाच्या काळामध्ये केलं पाहिजे। ग्रहण संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला ताज्या पाण्याने आंघोळ करायचे। जर आपल्याला रात्रीचा काळ आहे हा 1:30 वाजता रात्री जर आपल्याला फ्रेश पाणी आणायला कुठे जायला नाही मिळालं तर आपण काय करायचं, जे पाणी आहे त्याच्यामध्ये गंगाजल घालून आपण आंघोळ करू शकतो। त्याचबरोबर गंगाजल पूर्ण घरामध्ये शिपडलं पाहिजे ग्रहण काळ संपल्यानंतर। गर्भवती महिलांनी या सूतक काळामध्ये आणि चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जास्तीत जास्त भगवान शिव आणि विष्णूची आराधना केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे असं म्हटलं जातं। आणि 1 दिवस 9वा महिना जरी असला तरी 1 दिवस आपण चंद्रग्रहण पाळलं तरी त्याचा कोणताही दुष्परिणाम आपल्या बाळावरती होत नाही। काही लोकांमध्ये असं असतं की ही अंधश्रद्धा आहे, असं पाळलं तरी किंवा नाही पाळलं तरी काही त्या बाळावरती परिणाम वगैरे होत नाही असं काही लोकांचं असतं। पण 1 दिवस आपण जर आपल्या बाळासाठी ह्या गोष्टीचं पालन केलं तर आपल्याला काहीच त्रास होणार नाही आहे, आपल्या बाळावरती कोणतेही दुष्परिणाम होऊ नयेत। म्हणून आपल्याला ह्या चंद्रग्रहणाचं पूर्णपणे पालन केलं पाहिजे असं मला वाटतं। चंद्रग्रहणाबद्दल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला कोणतीही यातले पॉईंट्सबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि हे चंद्रग्रहण तुम्ही नक्की पाळा असं मला वाटतं। चला परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।